राम राम मंडळी. तर आपला व्हिडिओ बऱ्याच दिवसानंतर पडत आहे. त्याला कारण पण आहेच बरीच. त्यामुळं त्या विषय सोडून आलोय आता पुन्हा. इथून पुढं कंटिन्यू आपले व्हिडिओ आता पडत राहतील, त्यामुळे काही विषय नाही. आता तुम्ही म्हणताल डायरेक्टच पहिल्याच दिवशी कुठं डायरेक्ट गाडीवर चाललोय म्हणजे आज विषय जरा वेगळाच आहे बघा. आज आपण चाललेलो डायरेक्ट वाघेश्वर टेम्पलला. अचानकच नियोजन झालतं, आता सुट्टी पण होती म्हणलं, त्यामुळे डायरेक्ट आता म्हणलं निघावं. त्यात पावसाचं पण थोडंफार झालतं छिडकाव आपल्यावरती, त्यामुळे म्हणलं आता वातावरण पण मस्त झालंय, यावं थोडंसं फिरून. म्हटलं सुरुवात करावी कुठून तरी, म्हटलं पहिले आता सुरुवात मंदिरापासूनच करावी. त्यामुळे आज आपण नियोजन केलं तर डायरेक्ट वाघेश्वर टेम्पलचं, जे की पुण्यापासून फक्त एक 40 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे बघा. आणि इकडून जे तळेगाव साईडला राहतात त्यांना तर खूपच जवळ आहे. हिंजवडी म्हणा, तळेगाव म्हणा, त्यांना मधून खूपच जवळ आहे. आता तुम्ही म्हणता डायरेक्ट इकडं कुठं आला वाघेश्वर सोडून. हे बघा आपल्या ऑफिसचा एरिया आहे बघा. डायरेक्ट आता सुट्ट्या असल्यामुळे सगळ्या गाड्या ऑफिसच्या खालीच लागून होत्या. त्यात म्हणलं आता कार्यकर्त्यांना घेऊन डायरेक्ट निघावं. त्यातनं काय 2 जण येणार होते आपल्यासोबत, अनिकेत आणि गणेश. अनिकेत काय त्याच्या रूमवर नावरून येत होता, पण बाकीचं गडे काय निवांत झोपलं होतं. गंप्या बघा निवांत वरती, त्याचं काय चाललेलंच. म्हटलं मी काय आवरून तयार आहे, अनिकेत आलं की निघून. मी काय करून आपलं रूमवरचं दुसरा आपला अनिकेत, असे 2 अनिकेत होते, त्यातले एकाला तर घेऊन आलो तुझं अगोदरच. त्यात मग काय आलं दोन्ही कार्यकर्ता. चला म्हटलं आता पुढचा प्रवास चालू करावा आपला, कारण की उशीर खूप होत चाललेला, दुपार होऊन गेली ती. आपल्याला सनसेटच्या अगोदर तरी तिथं मंदिरात पोहोचायचं होतं. आणि त्यात कसं आहे, गाडी पण जरा सेफली चालवली पाहिजे, त्यामुळे म्हटलं सावकाश जावं, सावकाश यावं, त्यासाठी लवकर निघावं म्हणलं. जिथे 1 तास जायचं तिथे 2 तास जाऊ द्या. त्यामुळे आपलं हळूवार निवांतपणे निघालेलो बघा. त्यात बघा ही आपली गँग आहे की आपल्या सोबत होती. ही मी, माझ्या मागचा अनिकेत, तो पलीकडचा अनिकेत आणि त्याच्या मागचा गंप्या आपला म्हणजे गणेश. कसं आहे, खतरनाक विषय आहे. त्यामुळं म्हटलं आता पटदिसनं निघावं, उशीर नको करायला. त्यामुळे त्यांना म्हणलं तुम्ही पुढं चला, आम्ही तुमच्या मागे होतो, कारण की ह्या कार्यकर्त्यांना इकडचा रोड माहित होता, आपल्याला काही इकडचं एवढं माहिती नव्हतं. तरी पण आपण मॅपच्या भरोशावर आणि ह्या दोघांच्या भरोशावर चाललेलो. आता म्हणलं ह्या दोघांच्या भरोशावर थांबण्यापेक्षा आपल्या मॅपच्या भरोशावर चालावं, म्हणून म्हणलं तुम्हाला राम राम करून आपण पुढे निघावं. तेवढ्यात दिसला आपल्याला पूल बघा. वातावरण असं मस्त होतं की पुढे जावंच वाटलं नाही. म्हणलं थोड्या वेळ थांबावं, नंतरच निघावं. बाकीचे काय माणसं पळत होते बाजूला, काही जणांचा फोटोशूट चालला होता. आता तुम्ही माणसाली नदी कोणती, आता थोगाव येते बघा, ही पवना नदी आहे, मावळ तालुक्यात आहे. काय मस्त वातावरण होतं, एक नंबर. तिथून डायरेक्ट पुढे निघालो. तर म्हणलं ऊन जास्तच आहे, थोडंसं काय थंडगार घ्यावं. मग काय अनिकेत शेटनं मस्तपैकी थंडा घेतला जरा. मग काय आपण आज एक एक बाटली लावली सगळ्यांना थंड्याची. नंतर तिथून पुढचा आपण प्रवास चालू केला बघा. इकडून लांबूनच असलं मस्त वातावरण वाटत होतं. म्हटलं आता तिथं गेलं तर काय विषयच खोल असणार आहे. त्यामुळे आम्ही डायरेक्ट आपलं होईल एवढ्या लवकर म्हणलं पोचावं, कारण की सनसेटच्या अगोदर थोडं पोचलो तर म्हणलं बाकीच्या गोष्टी आपल्याला तिथं बघता येतील जरा, काय आहे कसं नाही. कारण फर्स्ट टाइम आपण तिकडे चाललेलो पावना धरणाकडं, त्यामुळे आपल्याला इकडचा काय जास्त अनुभव नव्हता. त्यामुळे सगळं काय शांतपणे बघतच चालू होतं. मस्तपैकी जाताना आपल्याला अशी खतरनाक असे रिसॉर्ट दिसतील तुम्हाला, राहण्याच्या सोयी एक नंबर असं. इकडचे बघा आपली एकदम शेती, सेम कोकण टाईप पद्धत आहे इकडं बघा. असं मस्त वाटत होतं ना बघून सगळं. लालसर माती, हिरवेगार झाडे, नुसते जाईल तिकडं आमराई. वातावरण असं मस्त झालतं ना की शब्दात सांगता येत नाही असं. त्यात काय पुढं आल्या मग आपल्या अंगातले किडे काय जातात का. जाता जाता एक बाजूला जांभळाचं झाड दिसलं. मग काय मस्तपैकी वरती चढून केली सुरुवात खायला. खाली अनिकेत थांबलेला, तो म्हणला मी काय वर येत नाही. मग त्याला दाखवून दाखवून आपलं जांभळं खायची चाललेली. त्याला काय शेवटपर्यंत दिली नाही. नंतर ना अनिकेतनं 1-2 आणून दिली, पण मस्त मजा केली. एक नंबर अशी जांभळं लागली बघा. ही मजा असती फिरण्यात आणि डायरेक्ट असं हातानं जांभूळ तोडून खाण्यात बघा. आता कसं आहे, बाद झालं म्हणलं इथलं आता खायचं. जास्त वेळेतच खात बसलो तर पुढचं आपलं जे बघायच्या गोष्टीत त्या बघायच्या राहूनच जातील. आपल्या इथंच दिवस निघून जायचा. त्यात अगोदरच उशीर झालता, तुम्हाला मागाशीच सांगितलं आपण. त्यामुळे म्हटलं आता पुढचा प्रवास आपला चालू करावा. पडदिसनं एकेकानं उतरून घेतलं, पण अनिकेतचं काय मन भरत नव्हतं. त्याला अजून जांभळं खायचीच होती. खा म्हणलं बाबा मनसोक्त, पण शेवट फायनली उतारला. मग काय नंतर ना म्हटलं आता पटपट जावं पुढं. काय पुढचा प्रवास चालू केलताच, तेवढ्यात लांबूनच बघा आकाशात पक्षी उडताना दिसलं. कसं मोठे पक्षी आहेत का नाही, पक्षी नाही तो पॅराग्लायडिंगवाले आहेत ते. अशी मस्त मजा घेत होते त्यांचे ते. आम्हाला खालनं बघून त्यांचे म्हणजे आम्ही आनंद घेत होतो. आता आपण काय वरती एवढ्या लवकर जाऊ शकत नाही. जाऊ नंतर नंतर, जेव्हा टाइम येईल तेव्हा. तेव्हा म्हणलं खालनंच बघून मजा घ्यावी. मग काय पुढं हळूहळू आपलं गावागावात निघत डायरेक्ट आपण फायनली आपण बघा इकडं पवना धरणाकडे आलतोच जवळ. तेवढ्यात जाताना एक असा मस्त बंगला दिसला ना लांबूनच. हा हा हा, एक नंबर बंगला दिसत होता बघा. तुम्हाला दाखवतोच बघा एकदा. तसं काय एक नंबर का नाही, पण लांबून तर वाटत होतं चांगलं आहे, पण नंतर जवळ गेल्यावर समजलं की बंगला नसून एक रिसॉर्ट आहे. पण एक नंबर होतं, बघून बरं वाटलं. तिथून नंतर आपण आपला म्हटलं आता पुढचा प्रवास चालू करावा. बस झाला आता, लय झालं.
जवळ येऊन पोचलेलं म्हणलं इकडंच नको टाइम घालवायला, पटदिसन आपलं आपल्या मार्गाने निघावं. फायनली आपण आपल्या लोकेशनवरती पोचलो बघा. कसं काय वातावरण लांबूनच थोडं असं वाटत नव्हतं एवढं चांगलं, पण जसं जवळ जाईल तसं एक नंबर वाटत होतं बघा. त्यात पाऊस नसल्यामुळं आता हे माती असल्यामुळं इथं जरा दुरळा होता. ठीक आहे म्हणलं. त्यातून पण आपण मस्ती करत करत मधून अधून गाडी काढली डायरेक्ट पार्किंगच्या ठिकाणी. आता पार्किंग कसं जिथं मनाला वाटेल ज्याच्या तिथं तो लावत होता, कारण की जागा भरपूर होती. बोलणारं कोण नव्हतं तिथं, असा विषय होता. त्यामुळं कोणी जिथं ज्याला सोयीचं वाटेल तसं तिथं गाड्या लावत होतं. मग आपण पण म्हणलं आपल्या धन्नूला घेऊन डायरेक्ट बाजूबाजून निघावं. त्यात ह्यो पुढं गेलेली गाडी मस्तपैकी आपल्याला पावडर लावत गेली बघा. कसं आहे, काय बोलावं आता. त्याची पण काय चुकी नाही आणि आपली पण काय चुकी नाही. त्यामुळे म्हटलं चला ठीक आहे जाऊ द्या. आपण डायरेक्ट त्याच्या मागून डायरेक्ट आपण टाकली गाडी आपली पार्किंगला. मस्तपैकी गाडी पार्किंगला लावली. उतरून बघतोय तर काय, बगल तिकडं माणसाचं माणसं. जिकडं लक्ष जाईल तिकडं गाड्या आणि माणसं, गाड्या आणि माणसं. म्हणलं आपण चुकीच्या दिवशी आलेलं दिसतोय म्हणलं. पण ठीक आहे म्हणलं जाऊ दे आता आलोयच तर जावं पुढं म्हणलं. मग काय मस्तपैकी मागं गाड्या पार्किंग बिर्किंग केलं. गडी काय खुललं होतं वातावरण बघून. कारण की वातावरणच असलं मस्त होतं की सांगता येत नाही. पण लांबून हे वातावरण बघितल्यावर ना, अगं ग काय अवस्था झाली ते आमची, तर काय सांगू तुम्हाला. त्यात ह्या बाबांचा कहर खतरनाक. जाईल तिकडं नुसता दुराळा, माणसांचा म्हणा का गाड्यांचा म्हणा. एक नंबर वातावरण करून टाकलेलं. काही बोलण्यात अर्थ नाही बघा. आता कसं आहे, आता तुम्ही माणसाला इथं दगडे उभे कसे काय दिसतात, मंदिर बाजूला हे काय बाजूला. आता ह्यो विषय असा आहे की कोणी काय अंधश्रद्धा केली असेल इथं येऊन की बाबा एका एक दगड रचल्याने तुमची इच्छा पूर्ण होते. आता ही ज्यानं पहिल्यांदा केलं त्याची इच्छा पूर्ण झाली की नाही हे पहिली माहिती काढणं गरजेचं आहे बघा. नंतर नाही सगळं करणं बघा. त्यात आपण हे सगळं बघतायच तडजोड झालेली मंदिराची. आणि आता तुम्ही हे जे मंदिर बघत आहे समोर हे आहे बघा वाघेश्वरांचं मंदिर. त्यात म्हणजे आता आपले महादेवाची पिंड आहे. मस्त असं वातावरण येतं बघा. एकदम हजारो वर्ष पूर्ण असलेले मंदिर आहे. असं म्हणलं जातं की ते आपले छत्रपती शिवाजी महाराज हे या मंदिरात येऊन गेलेले आहेत व येतही होते. आणि त्यात कसं आहे बाजूला त्यात आपल्या म्हणा विसापूर किल्ला म्हणा, परत लोहगड म्हणा, तिकोना असे तिन्ही किल्ले इथून दिसतात बघा. आणि कसं आहे हे मंदिर हजारो वर्ष जुनं असल्यामुळं या मंदिराची कशी जरा डागडूज पण हलवत चाललेली आहे. त्यामुळं जरा या मंदिराकडे लक्ष देणे पण आपलं गरजेचं काम आहे बघा. आणि त्यात इथं एवढे पर्यटक आता एवढे वाढायला लागलेत की कचरा तुम्ही बोलूच नका. जिथं कोणाला काय वाटेल तिथं तो टाकून जातोय. त्यामुळे ह्या गोष्टींकडे पण लक्ष देणं जास्तच गरजेचं आहे जरा. आणि हे मंदिर बघा आपलं जे पवना डॅम आहे त्या पवना डॅमच्या एका बाजूलाच बघा आहे. म्हणजे थोडक्यात पवना डॅम मध्येच असल्यागत आहे मंदिर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे मंदिर 9 महिने पाण्यात असतं. फक्त काही 2 ते 3 महिने आपल्याला दर्शनासाठी उघडं होतं. कारण की 9ही महिने हे पाण्यात असतं. कारण की पाण्याचा प्रवाह एवढा असतो की हे मंदिर पूर्णपणे असं पाण्यात बुडून जातं. त्यामुळं फक्त काही 2 ते 3 महिन्यासाठीच फक्त हे दर्शनासाठी खुलं असतं. त्यात आपण म्हणलं आता असं आलोयच आणि बाहेर पाया पडून जाणं हे काय योग्य नाही वाटत. त्यामुळे आपण पण म्हणलं आता लाईनीत उभं राहावं आणि दर्शन करून घ्यावं. त्यात काय बाहेर काही तिथले लोकलचे माणसं असतील, ग्रामीण असतील तिथले ते जांभूळ म्हणा, करवंद म्हणा, ते तिथे विकण्यासाठी बसले होते. मस्त होते. बरेच तिथे येणारे पर्यटक म्हणा, काही भाविक असतील. आता दोन्हींचा उच्चार केला म्हणजे त्याच्या मागे पण काहीतरी कहाणी आहे. कारण की काही लोक फक्त बघण्यासाठी व फिरण्यासाठी आलते, पण काही लोक मनाने श्रद्धेने तिथे मंदिरात पाया पडण्यासाठी पण आलते. त्यामुळं दोघांचा पण उच्चार केला आपण. मंदिर त्यात आतून असं मस्त होतं. एकदम कोरीव कामे दगडांवरचं अजूनही दिसत होतं. एवढ्या महिने जरी मंदिर पाण्यात असलं तरी त्या मंदिराची कलाकुसर काही हललेली नाही बघा. कशा बाकीच्या गोष्टी असतील त्या काही काळानुसार चालल्या आहेत अलुप्त होत, पण बाकीच्या ज्या गोष्टी असतील बघा, मूर्ती म्हणा तिथल्या काही खांबांवरच्या कलाकुसऱ्या असतील, मस्त अशा होत्या. आणि त्यात कोणीतरी तर आपले जे स्वराज्य तोरण आहे, ते पण आणून लावलेले होते त्या मंदिरात. मस्त वाटले बघून. त्यात आत बघा आहे ते आहे महादेवाची पिंड. आपण मस्तपैकी आत जाऊन दर्शनही घेतलं आणि आता नंतर ना तुम्हाला बाकीचा बाहेरचा व्ह्यू पण दाखवून देईल बघा. तर हा आहे बघा बाहेरचा व्ह्यू. कसा एक नंबर व्ह्यू आहे का नाही? खतरनाक विषय आहे बघा इकडं. हा म्हणजे सगळ्यात शेवटचं टोक म्हणता येईल बघा. इकडं जे पवना डॅम आहे ना, ते इकडं आणि ते एकदम टोकाशी मंदिर आहे. त्यामुळं वातावरण पण असलं मस्त होतं. एकदम कसं पाणी पण जास्त नव्हतं आणि कमी पण नव्हतं. जेमतेम सगळ्या गोष्टी एकदम
खतरनाक पद्धतीनं होत्या. त्यात असं वातावरण असलं मस्त झालतं, त्यात सनसेटचा व्ह्यू झालता. त्यामुळे तर काय अजून विषय खोल होऊन गेलता. मस्तपैकी असं वातावरणात निवांत आम्ही सगळे 4-5 जण निवांत पाण्याच्या कडेला जाऊन बसलो. तिथनं पायच निघत नव्हतं. किती वेळा म्हणलं आता जावं, उशीर होईल जावं, पण असं वातावरण जेवढा वेळ जमेल तेवढ्या वेळ वातावरण आणखी चांगलं होत चाललेलं. जेवढा जास्त वेळ जाईल तेवढं वातावरण चांगलंच होत चाललेलं. बघा तुम्हीच आता. कसं काय एक नंबर का नाही. त्यात पाण्याची पातळी कसं आहे जास्त खाली गेल्यामुळं आणखी जर असा जो मोकळा परिसर आहे तो जास्त वर आल्यामुळे एकदम वातावरण आणखी असं मस्त होऊन गेलं. तर आता म्हणलं बाद झालं, आता वातावरण लय बघितलं, आता म्हणलं माघारी परतीचा प्रवास आपला करावा. त्यामुळे आपल्या धन्नूला हाणला स्टार्टर आणि आपलं पुण्याच्या दिशेने परत निघालो माघारी. पण जाता जाता तुम्हाला काय आता सांगावं, ही गर्दी बघूनच तुम्हाला कळलं असेल काय विषय आहे. अफाट गर्दी. जेवढे माणसं असतील ना पुण्यातले तेवढे असं मला वाटतं आज इकडंच सगळेजण आलते. एवढ्या लांबच्या लांब रांगा लागल्या, पण आपली धन्नो टू व्हीलर त्यामुळे बाजून आपण पटदिसनं निघून आलो. आलो ते डायरेक्ट आलो आपण तळेगावमध्ये. जाधव खानावळ. मस्तपैकी चिकन थाळ्यांची ऑर्डर दिली तीच तेवढ्यात आपल्या थाळ्या पण आल्या. मस्तपैकी असा ताव मारला आणि म्हणलं आता चला बाद झालं, निघावं आपल्या घराकडं. चला आजच्या दिवसात इथं शेवट करून भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओ.